तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सागर पाटील 70-70 ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आपली रीड्सला आपण आज हा स्पॉयलर बसवणार आहोत. तर बघू शकता स्पॉयलरचा लुक. हा स्पॉयलर आहे. हा आपण दिल्लीवरून मागवलेला आहे. याची कॉस्टिंग मला 1700 पडली, ऑफरमध्ये होता. तर 1700मध्ये मला भेटलेला आहे. तर आपल्याला हा इथं पहिला क्लीन करून हा डबल साईड टेप लावायला लागेल. जो रीड्सला जो कंपनीचा स्पॉयलर येतो त्याला हा पहिला अगोदर चिपकावा लागणार आहे. तर हा डबल साईड टेप आपण लावून घेत आहोत, कारण व्यवस्थित तो चिपकून राहिला. आणि ह्या स्पॉयलरला साईडला क्लिप असतात, पण व्हायब्रेशन वगैरे न होण्यासाठी आणि एकदम मजबूतीसाठी हा डबल साईड टेप लावत आहोत आपण. आणि हा पूर्ण जिथं गाडीला एकदम टचमध्ये राहिला अशा ठिकाणी पूर्ण कवर करून लावायचा आहे. बघा, हा लावतो मी. तर आता आपण हा वरती चिपकून घेऊया. तर हा एकदम व्यवस्थित मध्यभागी एकदम आला पाहिजे, एका साईडला नाही आला पाहिजे. तर त्याची काळजी घेऊन आपण हा चिपकवत आहोत. आणि डबल साईड टेपने जो आपला 3Mचा टेप होतो त्याने चिपकवला तर एकदम बेटर राहतं. तर हा एकदम व्यवस्थित चिपकवलेला आहे. जो रेग्युलर स्पॉयलर येतो तो. त्याच्यानंतर हा आतला टेप काढून हा चिपकून घेतलेला आहे. आणि रेग्युलर स्पॉयलरवरतीच आपल्याला जो आपण आफ्टर मार्केट स्पॉयलर मागवला आहे तो लावायचा आहे, कारण आपल्याला ड्रिलिंग वगैरे काय करायची नाही. तर ह्याला होल पाडून घेत आहोत अगोदर स्पॉयलरला. तर आपल्या स्क्रूच्या हिशोबाने आपल्याला होल मारायचा आहे. आणि आता एकदम मिडल म्हणजे एकदम सेंटर बघून हात लावून घ्यायचा आहे समोर. आणि ह्याला पण मी 3M टेप लावलेले आहे खालच्या साईडनी, कारण व्हायब्रेशन आणि मजबूतीसाठी. आता आपण स्क्रू डायरेक्ट मारत आहोत. खालच्या जो जुना स्पॉयलर आहे त्याच्यावर डायरेक्ट स्क्रूनी, चायनीज स्क्रूनी मी डायरेक्ट ड्रिलिंग करून मजबूत झालेलं आहे. दोन्ही साईडला मोठे स्क्रू टाकलेले आहेत आणि प्लस 3M टेप लावलेले आहे. तर हा एकदम मजबूत झालेला आहे. आता बघा लुक गाडीचा कसा आहे.